नमस्कार मित्रांनो, योगा बोकड मोडला होता ना, आता होता तसा झाला बघा. बघा त्या बघा, आखा तुकडा पडला होता. तसं आहे मित्रांनो, असला तर पाय सुजला होता ते. गाडी उडाला होता. आमच्या म्हाताऱ्याने मला शिकवल्यामुळं पाय कसा मोडल्यावर कसा बांधायचा एकदाच बांधला होता, परत बांधला नाही. नंतर ते फडका एक सोडलं होतं आणि एक बरेच दिवस होतं ते, तर मागं ते आम्ही मग सोडून टाकले. कारागिरी पाहिजे, कारागिरी काय व्हायला जात नाही. असं आहे मित्रांनो, कुणी पण कारागिरी व्हा. जीवनात कशाचं पण कारागिरी पाहिजे. कारागिरी असला तर तो पोट भरणार. बघा बुकुड पार म्हणजे असं मोडलाच होता पार, त्याचा तुकडाच पडला होता. आता चांगला झालाय, 8 दिवस घरी होता म्हणायची. बकऱ्यातच जायला लागला नंतर. एखाद्याच्या हाताचा पण गुण असो, एखाद्याची बांधणी पण माहिती असते, अशा सर्व गोष्टीचा. आता डॉक्टरला किती पैसे घालावं लागला. आता एखाद्या माणसाचाच पाय मोडलं तर काही लागण 4-4 लाख घेते ते. त्याचं वाटोळ होते फार गरज त्याच. नाही ना, किती पैसा देत त्याचं. गाय गरीबाचे एवढे पैसे नाही घ्यावं. ते काय असेल ते नियमात. तसा बोकड बघा बिन पैशात लागला, बसून गहू खातो तेव्हा. असं आहे मित्रांनो, नारळाला डोळं आहेत पण त्याला बघता येत नाही. बघायचं आहेत तर त्याला ऐका येत नाही. तुला नाक आहे तर तिला सुगंध घेता येईना. तिला सुगंध घेता येईना. कांगीला दात आहे त्याला खाता येईना. टेबलाला पाय आहेत तर त्याला चालता येईना. जी अशा काय गोष्टी आहेत. आणि माणसाला सर्व काय देवाने दिलंय, तर त्याला मानुक्षी देता येईना, तो मानुक्षी घेता येईना. म्हणजे अशा काय अडचणी आहेत. देवाने सर्व काय आपल्याला दिलेलं आहे, पण ते घेता कुठे येते. मानुक्षी घेता येणार, मानुक्षी देता पण येईल. असं काय हो काय आता बोलावं लागतंय, पण बकरी दाबावं लागतात, बकरी पण पळतात. या अशा गोष्टी मित्रांनो आहेत बघा. एवढ्या वस्तू की तुम्हाला सांगितल्या, त्यांना हाय पण काय करता येणार. आणि आपल्याला समजा देवाने दिलंय, आपल्याला मानुक्षी देता येणार किंवा मानुक्षी घेता येणार. अशा मित्रांनो अडचणी आहेत आणि अशा गोष्टी आहेत. काय दिवस आता मावळा चाललाय, त्याच्यामुळं चेहरा झाला दिवसा ग. त्याच्यामुळं दिवसाची जी किराण येते माझ्या डोळ्यावर. अशी झाली गंमत. पण काय बोलल्याशिवाय म्हणजे चावल्याशिवाय गिळाना आणि बोलल्याशिवाय कळाना. अशी झाली गंमत. देवा काय आहे ती बरं आहे मित्रांनो. जळू भन पिकू जुना शब्द आहे. चावल्याशिवाय गिळाना, बोलल्याशिवाय कळाना. अशा गोष्टी मित्रांनो आहे. जळू भन पिकू. बघा मित्रांनो, बकरी कोणाची जाणे काय चारानात वळवळ वळवळ करते ते नाही. पाऊस काय बिचारा चाललाय म्हणजे पुन्हा बारामती दौंड तालुका या भागात पाऊस पडतोय. आपल्या अजून रायगड भागामध्ये काय पाऊस पडला नाही मित्रांनो, पण आता होईल सुरुवात. काय होईल सुरुवात होईल. काय शिक्षण नाही काय नाही, आडानी बकरी वळून राहिला माणूस आपला. हा म्हातारी माझी शिकवली शाळा, पण मी शिकलो नाही. अशा बऱ्याचशा अडचणी असल्यामुळं पण शिक्षण अजिबात नाही. कार्ड आणि अंगठा काय अंगठा
ये असाच गाठात म्हणजे शिंगरोबा जे होता ना, शिंगरोबा देव मेंढपाळच होता शिंगरोबा, ती पण असाच अंगठा बाजार होता. पण अनुभव मोठा होता. काय होता? अनुभव मोठा होता. तेव्हा गोऱ्या लोकांना त्यांनी सांगितलं, तेव्हा गाडी मुंबईची पुण्याला आणि पुण्याची मुंबईला गाडी जाते असं होतं. तेव्हा त्यांनी गोळ्या घातल्या, त्याला थळगोळ्या घातल्या. शेवटी त्यांनी ते घडावलं. आज त्यांचं देऊळ आहे, मंदिर आहे. खंडाळ्या घाटात जाताना येताना पैसे टाकतात. आता लोक रेल्वेने जातात या, तर बसने गेली तरी पैसे टाकतात. आणि जुन्या घाटात येते, आता नवीन काही झाले ते, जुन्या घाटात राज्यात वाट पाहणारा मेंढपाळ आणि शेतकरी शेतीसाठी कारण ही आभाळाग बघतात. शेतकरी बघतोय, मेंढपाळ बघतोय, आभाळाग बघतात कारण पावसासाठी. पण सरकार म्हणतंय 15 जून पर्यंत पाऊस जोरदार पडत नाही. 15 जून पर्यंत पाऊस जोरदार पडत नाही. तेव्हा शेतकऱ्याला पेरणी करण्यासाठी थांबवतो या आणि सावध राहा. कारण 15 जून पर्यंत जोरात पाऊस आला ना, पेरणीला सुरुवात होईल. कारण वातावरण त्याचं दिसत नाही असं सरकारचं म्हणणं चाललंय. कारण शेतकरी आता म्हणजे बघतोय पावसाकडं, मेंढपाळ पण बघतोय आभाळाकडं. पाऊसच नाही ना, कारण बकऱ्याला चारा नाही, पाणी नाही, बऱ्याचशाच गोष्टी अशा चालल्या आहे. असा इशारा सरकारने दिला या. तर मी मोबाईलवर ऐकल्यामुळं तुम्हाला मित्रांनो सांगतो या, 15 जूनपर्यंत पाऊस पडणार असा इशारा दिला या. पण ह्या वर्षी झाला तर शेवटपर्यंत पाऊस चांगला पडेल, नाही तर थोडा फार कमी पण होऊ शकते. मापात झाला तर बरंच आहे, कारण शेतकऱ्याचा नाश नको व्हायला, पिकाचं म्हणजे नुकसान नको व्हायला. व्यवस्थित झाला म्हणजे पिकं पण व्यवस्थित येतील. पण आता त्याचा मालक काय कोण नाही असं आहे मित्रांनो. आता बकऱ्याला खायला वारं सुटले बघा. इथंच मित्रांनो थांबतो. घंटीचं बटन दाबा विसरू नका. सबस्क्राईब करा मला.